तुळजाभवानी मंदिर बहुचर्चित सिंहासन दानपेटी घोटाळा प्रकरणी न्यायालयाने कुठलेच लेखी आदेश दिलेले नाहीत। सीआयडीला हे आदेश प्राप्त झाले आहेत। मंदिर संस्थान किंवा जिल्हा प्रशासनाला न्यायालयाचे लेखी आदेश येण्याची वाट पाहत आहोत। लेखी आदेश येताच तात्काळ गुन्हे दाखल करणार असल्याची माहिती धाराशिवचे जिल्हाधिकारी तथा मंदिर संस्थाचे अध्यक्ष डॉ. सचिन ओंबासे यांनी दिली आहे। सिंहासन पेटी घोटाळ्यासंदर्भात तात्काळ फौजदारी गुन्हे दाखल करण्याचे आदेश उच्च न्यायालयाने दिले होते। या आदेशाला 10 दिवसापेक्षा जास्त कालावधी झाला। अद्यापही संबंधित दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हे दाखल केले गेले नसल्याने हिंदू जनजागृती समिती आक्रमक झाली आहे। न्यायालयाच्या अवमान प्रकरणी जनहित याचिका दाखल करणार असल्याचे सांगत गुन्हा दाखल करण्यासाठी जन आंदोलने उभा करण्यात येणार असल्याची माहिती हिंदू जनजागृती समितीचे सुनील घनवट व याचिकाकर्ते ॲडव्होकेट सुरेश कुलकर्णी यांनी दिली होती। उच्च न्यायालयाने 27 सप्टेंबर 2017 व 21 फेब्रुवारी 2018 चा चौकशी अहवाल FIR म्हणून ग्राह्य धरावा असे आदेश देत सिंहासन पेटी ठेकेदार, मंदिर संस्थांचे अधिकारी, कर्मचाऱ्यांसह तत्कालीन विश्वस्तांसह 16 दोषींवर तुळजापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करा, चौकशीसाठी पोलीस अधीक्षक CID दर्जाचा अधिकारी नियुक्त करण्याचेही आदेश नमूद करण्यात आले होते। या प्रक्रियेला 10 दिवस उलटून गेले तरी गुन्हा दाखल झाला नसल्याने हिंदू जनजागृती समितीने आक्रमक भूमिका घेत अवमान याचिका दाखल करणार असल्याचे जाहीर केले होते। त्यानंतर जिल्हाधिकारी यांनी आता लेखी आदेश आल्यानंतर गुन्हे दाखल करू असे आश्वासन दिले आहे। यानंतर आता हिंदू जनजागृती समिती भूमिकेकडे लक्ष लागले आहे। प्राप्त झालेले आहेत का? आपण गुन्हा दाखल करण्याबाबत काही प्रोसेस काय केली? त्याच्यामध्ये असं आहे की आम्ही आमचे तिथले जे शासकीय सरकारी अभियंता आहेत तर त्याच्यामध्ये काय कारवाई करायची त्याने आम्हाला जो तोंडी माहिती दिली त्याच्यामध्ये मोस्टली आपल्याला जो CID डिपार्टमेंट आहे त्यांना सूचना दिलेल्या आहेत। परंतु आमच्या स्तरावर काय कारवाई करायची काय तर आम्ही रायटिंगमध्ये सुद्धा त्यांना दिलेलं आहे। परंतु आम्हाला त्यांनी तोंडी जी कळवली त्याच्यानुसार आपल्याला पुढील कारवाई जी CID मार्फत पूर्ण केली जाईल आणि लवकरच आम्हाला लेखी स्वरूपात सुद्धा हे कळवणार। सर बियाणांची